नमस्कार मित्रांनो. धर्मादाय आयुक्त डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली ती मित्रांनो 179 जागेसाठी. तर त्यामध्ये बघू शकता विधी सहाय्यक, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक आणि स्टेनोग्राफर पदासाठी काही जागा होत्या मित्रांनो. तर आता निकाल जाहीर करण्यात आलेला आहे निरीक्षक या पदाचा मित्रांनो. तर एकूण किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र शासन धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत 2025 मध्ये मित्रांनो जाहिरात आली ती बघा. कर सहाय्यक सॉरी विधी सहाय्यक, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक आणि स्टेनोग्राफर या पदासाठी मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झाले ते. तर आता बघू शकता निकाल कधी जाहीर झालेला आहे. 24 मार्च 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. खाली बघू शकता घोषणापत्र दिलेले आहे. खाली बघा काय अपडेट आहे. धर्मादाय संघटनेच्या अस्थापनेवरील गट ब अराजपत्रित गट क सर्वगातील विविध विविध पदाकरता 9/9/2025 रोजी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती बघा. विधी सहाय्यक, निरीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदाकरता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत गुणवत्ता यादीनुसार निवड सूची सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येत आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही खाली सदर निवड सूचीच्या यादीत नमूद उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करता त्यांचे वैयक्तिक ईमेलद्वारे स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. तसेच धर्मादाय संघटनेच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल. तर बघू शकता मित्रांनो, आता ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. खाली बघू शकता काय सूचना आहे. सदर निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल असा अर्थ होत नाही. सेकंड बघू शकता, उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही जाहिरातीतील मुद्दा क्रमांक 14 मध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांची ओळख, सर्व संबंधित कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राची सक्षम अधिकाऱ्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे. बघू शकता मित्रांनो, जर उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास समांतर आरक्षणाप्रमाणे आरक्षण बाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम अधिकारी यांनी अवैध बात ठरल्यास, तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीतून कमी करण्यात येईल. बघू शकता मित्रांनो, जर तुमचे डॉक्युमेंट जर क्लिअर नसेल तर तुम्हाला पात्र ठरवण्यात येईल. तर खाली बघू शकता मित्रांनो, खाली बघा ऑफिस ऑफ द चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र स्टेट मुंबई अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात झाली. तर बघा मित्रांनो, 9/9/2025 रोजी जाहिरात आलेले आहे. पदाचं नाव बघू शकता तुम्ही इन्स्पेक्टर. खाली बघू शकता सिरियल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, मार्क ऑफ 10 आणि रिमार्क. तर बघू शकता मित्रांनो, ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे, आता ज्या कॅन्डिडेटचे ह्या यादीत नाव आहे या कॅन्डिडेटची आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार मित्रांनो लवकरच. तर बघू शकता हाय स्कोर किती बघा, 200 पैकी 200 मार्क 199. तर आपण अपेक्षेपेक्षा स्कोर जास्त आलेला आहे मित्रांनो कॅन्डिडेटला. तर हाय कट ऑफ खूप केलेला आहे. तर एवढी अपेक्षा नव्हती, कारण की एवढा कट ऑफ जाईल. बघू शकता तुम्ही 200 पैकी 200 मार्क आहे ओमकार अशोक यांना. तर बघा मित्रांनो, तुमचं यादीत नाव आहे की नाही चेक करू शकता तुम्ही. तर यादीमध्ये नाव चेक करण्यासाठी मित्रांनो कंट्रोल F दाबा, तुमचं नाव टाईप करा आणि सर्च करा तुमचं यादीत नाव आहे की नाही. तर बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज किती स्कोर आलेला आहे. आता ज्या कॅन्डिडेटचं यादीत नाव आहे मित्रांनो त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच होणार आहे. तुम्हाला एक तर तुम्हाला मेल येईल मित्रांनो. मेल चेक करत राहा, टेक्स्ट मेसेज चेक करत राहा, तुम्हाला मेल मेसेज येऊ शकतो कधी पण. आणि आता मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच होणार आहे. शक्यतो तुमचं मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 15 ते 20 दिवसात, म्हणजे 20-25 एप्रिलच्या अगोदर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं, असं पकडून चला. त्यामुळे डॉक्युमेंट रेडी ठेवा मित्रांनो. जर एखादा डॉक्युमेंट मिस असेल तर तुम्हाला पात्र ठरवण्यात येईल. मी परत परत सांगतोय, बरेच डिपार्टमेंटमध्ये जर डॉक्युमेंट क्लिअर नसेल ना तर तुम्हाला चान्स भेटत नसतो अपात्र ठरवण्याचा येतं मित्रांनो. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट क्लिअर ठेवा. आणि सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो. बघू शकता एकूण किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे बघा मित्रांनो. इथं कॅटेगरी वाईज दिलेले आहे, तर तुम्ही चेक करू शकता.
तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.